नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे दिनेश घुले ब्लॉग्स. तर आज आम्ही चाललो आहोत दापोलीला फिरण्यासाठी. पूर्ण फॅमिली आहे. तर ही आहे माझी बहीण. आता सर्व रेडी आहेत जाण्यासाठी. सर्व भावंड गावी फिरायला निघालेलो आहोत. तर तुम्ही पण आमच्या सोबत या. आज आम्ही जाणार आहोत केशवराज मंदिर इथे. तर तुम्ही पण आमच्या सोबत या. माझा बसलाय नदून ताटात झाली राजाची राजा माझा बसलाय नदून ताटात राजा माझा बसलाय नदून ताटात. आपण दापोलीत पोचलोय. हा दापोलीचा बाजारपेठ. हा श्री सती देवी मंदिर आहे. मेन रोडलाच लागून आहे हा रोड. बाजूलाच बाजारपेठ लागते. हा शिवाजी महाराज चौक दापोलीतला. आता आपण दापोलीत पोचलोय आणि आता आपण चाललो आहोत केशवराज मंदिर मध्ये. दापोलीतनं 7 किलोमीटर आतमध्ये आहे, आसूद गावामध्ये. तर बघा पुढे. दिनो आणि हे आमचा डावळे भाऊ. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागेल की त्याला दरवेळेला खायला द्यावं लागेल. हे बघा, आता पण भाऊ खातच आहेत. नेहमी खातच असतात. त्यामुळे ड्रायव्हिंगला ते चार्ज होत असतात आणि ते तुम्हाला तेवढं सेफली नेणार. खायची सोय करा, बाकी काय गरज नाही. तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल, फक्त डिझेल आणि सीएनजी असेल ते करा. आणि त्याच्या पोटातलं पेट्रोल, मिसळ, वडापाव, हे चायनीज वगैरे ते त्याला तुम्ही खायला घाला. हो. भाऊ आपलं कुठे पण येईल. मग भाऊ कॉन्टॅक्ट करा. येस, सुसाट गाडी चालवतो. सुसाट ड्रायव्हर. जर तुम्हाला ड्रायव्हर भाऊंचा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन आणि कॉन्टॅक्ट पण देईन. त्यांची इंस्टा आयडी पण देईन. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जिथे जायचं असेल ते तुम्ही बुक करा. फक्त भाऊंना 10 दिवस अगोदर कळवा, कारण की भाऊ खूप बिझी असतात. आताच भाऊंची नेक्स्ट मंथ मध्ये गोव्याची ट्रिप आहे. तर जर त्यांना 10 दिवसापूर्वी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुमचे ते बुकिंग घेते. येस, धन्यवाद. मी मेन रोडने आतमध्ये राईट घेतलात की हा रोड जातो केशवराज मंदिरला. बारका रोड आहे, तुम्हाला समजेल लगेच. राईट साईडलाच आहे आतमध्ये जाण्यासाठी. आता आपण पोहोचलो आहे केशवराज मंदिर मध्ये. हा बोर्ड आहे, इथून आतमध्ये जायचं आहे ह्या रोडनी. ते पे अँड पार्किंग पण आहे आणि तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल ते पण आहे. तर खाली पार्किंगसाठी आहे. पार्किंगची कॉस्ट जरा जास्त आहे, 100 रुपये, तरी पण ठीक आहे. मंदिरकडे जो रोड जातो तो वाडीतून जातो, गावातून. आणि तिकडून जाताना मध्येच खूप सारी सुपारीची झाडं आहेत. काही सर्व सुपारीची झाडं आहेत. पूर्ण रोड सुपारीच्या झाडांनीच भरलाय. साईडला पण बघू शकता. हॅलो गाईज, बरी. इथे आजूबाजूला खूप जास्त सुंदर झाडं आहेत आणि हा रस्ता जो आहे तो एकदम झाडांच्या मधून चाललेला आहे. बाहेर तुम्हाला वसाहत दिसेल, पण इकडे असं काही नाहीये. इकडे हा रस्ता असाच पुढे जात आहे. अजूनही नदी पण वाहते आणि तिचा आवाज तुम्हाला पण ऐकू येत असेल. आणि त्या नदीवरनंच आपल्याला जायचं आहे. त्या नदीवरती एक पूल आहे. तो पूल क्रॉस करून त्या साईडला मंदिर आहे. तो वरती मंदिराकडे जाताना 200 शिड्या आपल्याला चढून जायच्या आहेत. 200 शिड्या चढल्या की तो मंदिर येतो.
बघा हा पूल आहे, हा पूल आपल्याला क्रॉस करायचा आहे. क्रॉस केल्यावरती अजून त्या समोर तुम्हाला सीड्या दिसत असतील, त्या सीड्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. नदीचा प्रवाह बघू शकता तुम्ही, जास्तच आहे. श्री केशवराज पूल. इथून 200 शिड्या चालू होतात. हा चढल्यावरती मंदिर येईल. बोललेलीस ना मी इथेच थांबतो. आमचा भाऊ इकडेच दबलेला आहे आणि इथे बोलत आहे की आता तो थांबणार आहे इथे, तो वर काय येत आहे. हा फक्त तो ड्रायव्हर भाऊ ना जास्त कुठे चढू नाही शकत. जर तुम्ही ट्रेकला जात असाल तर तो गाडी खाली लावेल आणि तुम्हाला चालवत पाठवेल. छोटी ट्रेकर देखील आलेली आहे जी अशीच मस्ती करत असते. परी कुठे चाललो? बम. परी आम्हाला पण घे उचलून यार. सगळे आता इकडे दमलेले आहेत आणि आमचे ब्लॉगर भाऊ हे पुढे आहेत. आरएस कंपनी मागे आहेत. परी तू पण चाल. समाप्त झाले आहेत आणि फायनली मंदिर आला आहे. हे मंदिर आहे. केशवराज मंदिर आता दरवर्षी जुनं मंदिर आहे आणि केशवराज हे विष्णूंचे अवतार आहेत. आणि इकडनं तुम्ही पुढे आलात की आतमध्ये एंट्री केलीत की राईट साईडला गोमुख आहे, तिथे पिण्याचे पाणी आहे. आणि त्याची एक विशेषता अशी आहे की तिथे 12ही महिने पाणी येतं आणि ते सतत वाहत राहतं पाणी, आणि पाणी एकदम शुद्ध आहे. आतमध्ये आलं की केशवराज महाराजांचे हे मंदिर आहे. समोर त्यांची मूर्ती आहे. लेफ्ट साईडला गरुडांची मूर्ती आहे आणि राईट साईडला हनुमानची मूर्ती आहे, मारुतींची. केशवराज महाराज मंदिराच्या बाजूलाच गणपतींचं पण एक मंदिर आहे. दर्शन झालं आहे केशव महाराजांचं आणि आता आम्ही चाललो आहोत मुरुड बीचला. मोठा पचका झालेला आहे खाली येऊन. आमची गाडी पंक्चर झाली. ना टायर तर आहे हे हँड ब्रेक लावला. हे तिथे दगड लाव ना दादा. उचल उचल. दगड लावू दे. या आतमध्ये हो ना तुम्ही. इथे केशवराज मंदिर बाहेरच आशीर्वाद हे दुकान आहे. तिथे कोकणातले उत्कृष्ट असे पदार्थ देखील मिळतात.
हे पाहू शकता तुम्ही. फायनली टायर पण चेंज करून झाला आहे. नवीन टायर बसवला आहे. आता परत ट्रिपला स्टार्ट करूया. पार्किंग नाही लागलं इथे. फायनली मुरुड बीचला पोहोचलोय. पाठी आहे तो माझा, तो मुरुड बीच आहे. तुम्ही परिस्थिती बघू शकता. तुम्हाला वाईट घालून यायची काय गरज नाही, आपलं डोकं चालण्याची काय गरज नाहीये. मी रिग्रेट करते. आता समोर दिसतो तो मुरुड जंजिरा किल्ला आहे. परी होय. काय आम्हाला खूप मजा आली आहे. तुम्ही पण नक्की दापोलीला आले की हा व्ह्यू तुम्ही जरूर या व्ह्यू बघायला. खूप छान आहे. फक्त वाईट नको घाला. हा, कारण की ते वाईटच्या हालत ना असे हे होते जे मी केले. तुम्हाला आमचे एक्सपिरियन्स सांगतोय आम्ही. मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर व्लॉग आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.